जय हिंद। व्हिडिओची सुरुवातच जय हिंद ने करूया। तुम्ही देखील कमेंट मध्ये जय हिंद नक्की लिहा। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। भारताने इतिहासामध्ये पहिल्यांदाच S-400 एअर सिस्टीमचा वापर करून पाकिस्तानचे दात घशात घातलेत। दहशतवादी अड्ड्यांना नेस्तनाबूद केल्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तानी सैन्यानं भारतावर हल्ल्याचा प्लॅन केला। मात्र त्यांच्या सगळ्या मनसुब्यांची भारतीय सैन्यानं राख रांगोळी केली आणि यामध्ये हुकमी हत्यार ठरलं ते म्हणजे भारताचे S-400 डिफेन्स सिस्टम। ही एअर डिफेन्स सिस्टम हवेतला कोणताही हल्ला निकामी करण्यात माहिर आहे। लढाऊ विमान, ड्रोन, बॅलिस्टिक मिसाईलला टार्गेट करून हे डिफेन्स सिस्टम त्याला काही क्षणात नष्ट करतं। या यंत्रणेला भारतानं सुदर्शन असं नाव दिलंय। या घडीला भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, तुर्की आणि बेलारूस या 4 देशांकडे S-400 हे एअर डिफेन्स सिस्टम आहे। ही यंत्रणा आहे। काल रात्री पाकिस्तान सैन्यानं सीमालगतच्या 15 भारतीय शहरांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला। पाकिस्तानी वायुसेनेनं त्यांच्या हद्दीतून भारतावर काही मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्याचा प्लॅन केला होता। एकूण 15 शहर टार्गेटवर होती। अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नालफलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी पाकिस्ताननं हल्ल्याच्या तयारीत होता। मात्र S-400 एअर डिफेन्स सिस्टम मैदानामध्ये आल्यानंतर पुढच्या काही मिनिटात पाकिस्तानचे सगळे हल्ले हवेतच नष्ट झाले। या सगळ्या टप्प्यातील कारवाईला ऑपरेशन सिंदूर 2.0 असं संबोधलं जातंय। ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून 7 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यानं भारतानं सीमारेषेच्या आत घुसून पाकिस्तानला करारा जवाब दिलाय। भारतानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह कराची, लाहोर, रावलपिंडी आणि पेशावरसह प्रमुख शहरांवर मोठा हल्ला केल्याचं देखील समजतंय। भारतीय सैन्यानं पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलंय। ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू झालेला आहे आणि भारताकडूनही देशभरात प्रचंड अलर्ट जारी करण्यात आलाय। काही प्रमुख निर्णय देखील घेण्यात आले आहे। पाकिस्ताननं मिसाईल आणि ड्रोनचा आक्रमक मारा पाहून अखेर संपूर्ण देशात ब्लॅकआउट जाहीर केलाय, तर भारताकडून सीमावर्ती भागात ब्लॅकआउट जाहीर केला गेला आहे। पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅकआउट करण्यास सांगितलं गेलंय। तसंच या परिसरात सायरनचा आवाज आल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देऊन ब्लॅकआउट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। केंद्र सरकारनं अशातच पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगालबाबत देखील मोठा निर्णय घेतलाय। या ठिकाणच्या सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। तसेच या भागातील शाळांना पुढील आदेशापर्यंत सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे। भारतानं पाकिस्तानकडून युद्धाबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये यासाठी, चुकीची माहिती दिली जाऊ नये यासाठी म्हणून मोठी खबरदारी घेतली आहे आणि भारतानं एकूण 8000 ट्विटर खाते बंद केली आहेत। हे सर्व अकाउंट पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। भारतानं आता देशातील एकूण 27 विमानतळ देखील बंद करण्याचा निर्णय घेतलाय। तसंच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवलेली आहे। एकीकडे भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई सुरू केली असतानाच महाराष्ट्र सरकारनंही युद्धासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय। मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। भारत-पाक युद्धाच्या प्रत्येक अपडेटसाठी मराठी मंडळीवर अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा।